तर परळीमध्ये पुन्हा एकदा शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलेलं आहे। परळीमध्ये कराड समर्थकाने आंदोलन केलंय। पुन्हा शोले स्टाईल आंदोलन परळीमध्ये झालंय। कराड समर्थकांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं तर आईने पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील जलकुंभावर चढून आंदोलन केलं होतं। त्यानंतर मंगळवारी वाल्मिक कराडला न्याय द्या अशी मागणी करत शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। या प्रकरणी 2 दिवस परस्पर विरोधी शोले स्टाईल आंदोलन झाल्याने येथील वातावरण पुन्हा तापलंय। दरम्यान एका कराड समर्थकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय। कराडच्या आईने ठिय्या आंदोलन केलंय, त्यात त्यांची प्रकृती खालावली आहे। माझी मागणी एवढीच आहे की माझ्या नवऱ्यावर जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न जे तुम्ही करताय आंदोलन करून, ते प्रयत्न थांबवले जावेत आणि ते गुन्हे लागता कामा नयेत त्यांच्यावर। जर तुम्ही लोकांचं ऐकून जर तुम्ही मोका कायदा 308 302 वगैरे काय आहे असे गुन्हे लावत असाल तर आम्ही पण आंदोलन करून की ते कायदे तुमचे मागे घेतलेच पाहिजेत, तुम्ही ते गुन्हे मागे घेतलेच पाहिजे। आमची भूमिका रितसर जे चालू आहे सध्या पीसीआर झालेला आहे, पीसीआर नंतर रितसर कोर्टाची नियम आहे की एमसीआर भेटत असतो, एमसीआर मध्ये आम्हाला जमानत भेटलीच पाहिजे। राजकारण झाले त्याच्यानंतर जास्तीत जास्त समाज जातीवाद झालेला आहे। जातीवादाखाली आणि राजकारणाखाली पूर्ण इथं वाल्मिक कराडचा बळी दिला गेलेला आहे, बळी देत आहेत त्याचा। वाल्मिक कराडला न्याय द्या, त्याच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी त्याच्या आई पारुबाई कराड यांनी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं। तेथे त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली। माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा। हे सगळे गुन्हे खोटे येत जाणून बुजून राजकारण करायला लागले तर आम्ही करायलेत माझ्या लेकावर, आम्ही सगळे गुन्हे रचायले। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे यांनी परळी शहराची बदनामी सुरू केल्याचा आरोप करत कराडवरील खोटे गुन्हे रद्द करा या मागणीसाठी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। या आंदोलनानंतर कराड समर्थकांनी स्वतःला पेटवून घेण्याचा देखील प्रयत्न केला। वाल्मिक कराड यांच्या मातोश्री या ठिकाणी परळी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहेत। त्यांच्या पत्नीही त्यांच्या सोबत आहेत। परळी शहरातील एक चौकातून या ठिकाणी पूर्णतः जमाव पोलीस स्टेशनकडे आलेला आहे। आपल्या सोबत या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय सांगाल नेमकं? संतोष देशमुखाच्या दुःखामध्ये पूर्ण महाराष्ट्र दुःखी आहे आणि जे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, आरोपींना मोका बसलेला आहे, परंतु अण्णावर विनाकारण ह्या केसमध्ये 302 मध्ये वळण्याचा प्रयत्न होत आहे। हे चुकीची गोष्ट आहे। ह्याच्या मागे संपूर्ण राजकारण आहे। सगळं सरकार जसं सांगत आहे तसं तुमच्या ह्याच्यावर चाललात। आम्ही सगळं न्यायालयीन कोठडी दिली, सगळी दिली कोठडी तुम्ही, तरी पण तुम्ही असं 302 त्यात लावा, मोका लावा, हे लावा, हे आम्हाला मान्य नाही ना। वंजारी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये भेद जेणेकरून आम्ही गुन्हे गोविंदाने राहत होतात एका ठिकाणी, तरी पण ह्यांनी मध्ये भांडणं लावायचे काम केलेली त्यांनी। वाल्मिक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत असं त्यांचं समर्थकाचं मत आहे। जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने, परळी, बीड।